आपण पाहिला आणि बिग संघाला सकाळच्या सत्रामधून ज्यानं सिकस दिली, विजयाचा शिल्पकार देखील आपण पाहिला रत्नाकर सिगवन, त्यामध्ये भरत चौधरी याचा देखील सिंहाचा वाटा होता. त्याच्या देखील चांगल्या धावा आपण या मॅचमधून पाहिल्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला मी गोलंदाज अनिल किशोर आणि अनिल ही सलामी जोडी. तर गोलंदाज नामदेव चौधरी वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिलं षटक आलतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती अनिल म्हात्रे याला. पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनतोय. कमालीचा फटका अनिल म्हात्रेच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकार. स्टँड हँड दिले बार अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ सरळ सीमेच्या बाहेर जाणारा जबरदस्त फटका. या साधारण संघात धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. 1 बॉन्स. प्रयत्नांची पराकाष्ठांची आपण पाहिली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चौकार येतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमधून. जबरदस्त पॉवर पेश करताना फलंदाज अनिल म्हात्रे. आणि बघा एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून पहिल्या दिवसापासून आम्ही ब्रेकिंग न्यूज देत आलो आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष अरविंदजी भोईर यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे सर्व संघांना. आपण जर 50 धावा आपल्या बॅटमधून करता एक इनिंग मधून तर तुम्हाला दिले जातील त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. वेलकम केदार जोशी, वेलकम हरेश पाटील, साई भक्त, तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. घेतला भाई. पुन्हा एकदा गोलंदाजाची मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट आर्मवरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन अनिल. हा चेंडू मात्र थोडासा स्वीप केलाय. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेल जज कॅच. थोडासा आत्मघातकी फटका आपण पाहिला. खऱ्या हाताने चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडूला स्वीप केलं होतं. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातो. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि महत्वाचा पहिला फलंदाज श्री वेताल कोपर संघाचा बाद होतोय अनिल. खरं श्री कोपर संघामधून विनायक पाटील याची एंट्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या संघाची ताकद वाढलेली आहे. कारण त्याच्या उत्तम फलंदाजीमधून आपण विजय स्पोर्ट्स कानपे आयोजित मातोश्री चषक पाहिला. त्या चषकामधून काय कमालीचा खेळ विनायक पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिला. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या इन होण्यानं कुठेतरी कोपर संघाची ताकद वाढलेली आहे. सन्माननीय यशवंतजी केने साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सल्लागार आहेत यशवंतजी केने. भावले परिसराचं फार मोठं नाव आहे. वेलकम दादा, या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कसा स्पर्श पण पाला. एसटी रक्षक देखील दक्ष.
महत्वाची विकेट. रोहित मात्र या फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गणेश भाऊ थोडासा आवाज आणि हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13. क्रिकेटमधून अशुभ धावसंख्या जिला आपण समजतोय अशा धावसंख्या या ठिकाणी नेक्स्ट बॅट्समन जातो राजू. राजू गेला ना का विजय? विजय का? राजू यांचा भाऊ ना. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर संघ धावसंख्या ती 13 आणि खऱ्या अर्थानं 13 ही धावसंख्या क्रिकेटमध्ये अशुभ धावसंख्या मानली जाते. असं ताडाली संघाचं मी कौतुक करेन. काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला आणि सर्वात महत्वाचं एक बिग संघाला पराभूत ज्यानं केलं सकाळच्या सत्रामधून. शेळू माता वर्ल्ड. चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नाहीये. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, पदलालित्य. जागेवरून चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. कुठल्या प्रकारची धाव देखील नाही. निर्धाव चेंडूची सांगता आदरणीय शरददादा भुईर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं संघ देखील तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे पहिले एकमेव दादा शरद भोईर. सन्मान्य कुंदनजी पाटील यांनी देखील स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेले आहे. आदरणीय विकासजी भोईर असतील, सन्मान्य भानुदास म्हात्रे असतील, मान्य श्री किशोर जोशी असतील, उत्तम रमेश पाटील असतील, विकास लक्ष्मण पाटील असतील, विष्णू लक्ष्मण पाटील असतील, या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी फार मोलाचं सहकार्य आम्हाला केलेले आहे. त्याचबरोबर सन्मान्य अजयजी गुप्ता उद्योगपती कामतगर, दीपक केशव पाटील, कल्पना अशोक पाटील, रवींद्र कृष्णा पाटील, मनोहर आत्माराम पाटील, मुकेश साकाराम जोशी, मनोहर बलिराम पाटील, विकास लुका जोशी, आकाश बारकू पाटील, अनिल नामदेव म्हात्रे, हरिदास बलिराम पाटील, गोपीचंद परशुराम पाटील, त्याचबरोबर निलेशजी जाधव, दया भंडारी, ग्रामपंचायत काल्लेर यांनी देखील स्पर्धेसाठी फार मोलाचं सहकार्य केले. त्याचबरोबर यतीश रामदास म्हात्रे यांनी देखील स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला केलेलं आहे. या सर्वांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार देखील प्रकट करतोय. खऱ्या अर्थानं तुमच्याच विशेष सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी सस्ते नट्टे फुकते बहरते. गोलंदाज रतन विजयाच्या बॅटमधून असे चांगला फटका आपण पाहतोय. शतरक्षक थोडासा स्तंभल होतोय विजय रवी भोईर. 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरं. 2 दिग्गज संघ खऱ्या आता आपण सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. एका बाजूला शरद दादा भोईर यांचा संघ जय भोलेनाथ सरवली पाडा, त्याच्या अगेन्स्ट श्री बेताल कोपर. खऱ्या अर्थानं या फलंदाज धावचित बाद होण्याची एक संधी होती, पण त्याला धीर नाही झाला. कारण की आपल्या मागं चांगले स्ट्रॉंग बॅट्समन असताना कधी कधी आपण
स्वतःचं आत्मधन करावं, हा क्रिकेटचा खऱ्या अर्थाने नियम आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विजय गेम मधून तुमचं क्रिकेट असो, कबड्डी असो, कुठले खेळ असो, त्यामध्ये गेम प्लॅन फार महत्वाचा असतं. नेक्स्ट बॅट्समन संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, नेहमीच एका मोठ्या धाब्याने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज विनायक पाटील किमॅन. चला प्लीज थोडंसं बेल कमी स्पीडअप करा, कारण स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका विनायकाच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रतन, पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 22. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. वेलकम संदीप पाटील, श्री वेताल कोपर या संघाचे खंदेश समर्थक 12 मॅन म्हणून नेहमीच आम्हाला जॉईन असतात. संदीप भाऊ, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 2 ओव्हरमधून खर्च झाल्या तब्बल 22 धावा. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. बघा, ताडाईल संघाला देखील फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ऑफर आहे. आपण आजच्या गटाचा विजेता संघ ठरला तर सन्माननीय महेशजी पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाचे जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हासाठी जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर अरविंदजी भोईर यांच्याकडे देखील तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. आपण आजच्या दिवसाच्या गटाचे विजेते ठरला तर त्यांच्याकडे देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला जाहीर आहे. क्या बात आहे, म्हणजे तब्बल 26,000 रुपयाचे मानकरी आपण व्हाल. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय किशोर. नेक्स्ट बॅट्समन संदीप पाटील. काय काय
यस आणि याच दरम्यान मी ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेविका आहेत सन्माननीय दिनेश मधुकर पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं वेलकम 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 ताडलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या ज्या विद्यमान नगरसेविका आहेत दीपाली दिनेश पाटील ज्या भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेवक त्यांचे यजमान आदरणीय दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत वेलकम दिनेश पाटील आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता पॉइंट आणि कव्हर यांच्या मधनं सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार विनायक पाटील याच्या बॅट मधून येतोय खऱ्या अर्थाने विनायक आणि संदीप ही संघातील सर्वात महत्वाची बिन्नेची जोडी आहे धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 30 तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि काय कमालीचा खेळ आपण पाहतोय पुणे चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका आहे अतिशय चांगलं क्षेत्रक्षक देखील आपण पाहिलं धाव घेतली जाईल याचं कारण देखील आपण पाहिलं फेक थोडीशी रॉंग एंड झाली चुकीची फेक अरे वा क्या बात आहे क्वालिफाय ना बघा आजच्या दिवसात ना ताडाली संघ जरी क्वालिफाय झाला तर ताडाली संघासाठी पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज आहे सन्मानित दिनेश पाटील यांच्याकडे देखील तुम्हाला एकविरा टूर ताडाली संघासाठी फार मोठी ऑफर आहे सन्माननीय अरविंदजी भोईर यांच्याकडे 5,000 रुपये कॅश प्राइज महेश पाटील यांच्याकडे 21,000 रुपयाचं पारितोषिक आणि धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 33-33 लॉस ऑफ 4 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या ती 4 बाद 33 पुन्हा एकदा साई खऱ्या हातानं चेंडूचा थोडासा वेट निश्चित केला होता फुल्यांचा चेंडू होता मात्र खराब चेंडूची फेक आपण पाहिली साईने त्याच्या माध्यमातून आउट ऑफ लेग स्टंप पंच देतील वाईटचा इशारा एक दवेचा निर्बाळा धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती 34 तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे सरुली पाडा विपक्ष कोपर या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बघा आम्ही नेहमीच सांगत असतोय स्विच हिटचा फटका मारायचा असेल रिव्हर्सचा फटका मारायचा असेल खऱ्या अर्थाने किती कमेंट समालोचक या रिव्हर्सच्या फटक्याला गांडू फटका म्हणून संबोधतात आणि रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने त्या चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते लगा तो आबाद नाही तो बर्बाद या अनुषंगाने षटक क्रमांक तिसरा संपता 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 35-35 लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज मला वाटतं बालाराम याच्याकडे चेंडू सुपूर्द केला जाईल यस वेलकम दिनेश पाटील नुकताच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आणि ताडाली संघासाठी त्यांनी देखील एक ब्रेकिंग न्यूज केलेली आहे आज ताडाली संघ आजच्या गटातनं जर विजयी झाला आजच्या दिवसाचा विजय संघ जर ठरला
तर त्या संघाला त्यांच्याकडे देखील स्पेशल ऑफर आहे एक्विरा टोरू. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतोय बाळाराम पाटील. बाळाराम भोईर येतोय. वैयक्तिक पहिला सांघिक चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका आहे. चेंडू कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र. चेंडू जाईल सीमा रशबाई चौकार. धावसंख्या भरारी गेली. धावसंख्या होती ती 39. विनायकच्या बॅट मधून देखील चांगल्या धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. 13 11 धावा आहेत. संदीप ने मला चेंडूवर मोठा फाटका. यास कमालीचा झेल. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कॅरी केले आणि महत्वाचा फलंदाज क्षेत्र दिनेश याचं मी कौतुक करेन कारण की दिनेश हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा बाजीराव आहे. सो सॉरी दिनेश तुमच्या नावावर बिल आला. बाजीराव मस्तानी कमालीचा झेल. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडस चुकीचं बनता येईल. नेक्स्ट बॅट्समन प्रभाकर. चला प्लीज थोडंसं वेलेचं सहकार्य करा. वेलेच्या संदर्भात आपण सहकार्य करायचं प्लीज. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन दी ऑफ. अतिशय प्रतिम फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर. चेंडू जाईल दरम्यान सीमा रशीबाई चौकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा फलगी सुंदर ऑनराईचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नकार दिला जातोय. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज बलराम भोईर. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला बेगीत मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नाहीये. फलंदाज म्हणलं होतं या ठिकाणी विनायक हा फलंदाज बाद होईल. नेक्स्ट बॅट्समन कौशिक जातोय. चला कौशिक आपण थोडस स्पीडअप करा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर सांगा. धावसंख्या ती 45. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी आहे आणि बघू शेवटच्या अंतिम चेंडू मधून किती धावा येतील. या अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारचा चेंडूची फेक करेल. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आहे. स्क्वेअर मारा आहे. धावसंख्या 46.
चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका, चेंडू जाईल का? यस. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं, चेंडू कव्हर क्षेत्रामधून सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. या चौकाने सांगा धावसंख्या 4 ने पुढे संख्या धावसंख्या होते ती 50 आणि विजयाचं लक्ष असेल ते 51 धावांचं. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले जय हनुमान भावाळे या संघाच्या सर्वे सर्वा करता धरता एक भिवंडीचं फार मोठं नाव आहे आदरणीय यशवंतदादा केने यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. जय हनुमान भावाळे या संघाचे सर्वे सर्वा करता धरतायत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सल्लागार. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा पाहुण्यांचा. भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय सल्लागार आणि जय हनुमान भावाळे या संघाचे सर्वे सर्वा आदरणीय यशवंत केने दादा यांना ठिकाणी सन्मानित केले जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो एक आकर्षक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय दिनेश पाटील यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेवक आहेत सौभाग्यवती दीपाली दिनेश पाटील. दीपाली पाटील यांचे यजमान दिनेश पाटील ताडालीचे समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कॅमेरामॅन आपण थोडंसं स्टेज कव्हर करायचं या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. दिनेश पाटील यांच्याकडे देखील ताडाली संघाला फार मोठी ऑफर आहे. या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. वरालदेवी न्यू 40+ या संघाचे आधारस्तंभ आहेत दिनेश पाटील. वरालदेवी न्यू 40+ या संघाचे आधारस्तंभ दिनेश पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले. त्यानंतर मान्य श्री सुरेशजी चौधरी आदरणीय सुरेशजी चौधरी यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आदरणीय सुरेशजी चौधरी हे देखील या आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव अतिथी देवासमान असतोय आणि या अतिथींचा मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं. धन्यवाद. त्यानंतर सन्मान्य शिवशक्ती क्रिकेट संघाचे माजी उत्कृष्ट क्रिकेटर आणि सध्या वरालदेवी संघाचे एक खंदे समर्थक कैलाश चौधरी यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कैलाश चौधरी क्रिकेटचे निस्कीम चाहते उत्तम क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख होती एक काल खऱ्या अर्थाने त्यांनी देखील फार गाजवलेला आहे. शिवशक्ती मंडळाच्या वतीने खेळताना काय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. कैलाश चौधरी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. दादा आपण देखील नंतर यायचं आहे कारण की भिवंडी क्रिकेट असोसिएशन जे सिनियर 40+ संघटना आहे त्या संघटनेचे तुम्ही खरे सेलेदार आहात. शरद दादा भोईर तुम्हाला देखील विनंती असेल आपला सामना संपल्यानंतर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून सामना पाहतो. विजयाचं लक्ष फार मोठं आहे 51 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 13 धावांची सरासरी आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कालुराम केनी. हॅलो धन्यवाद मोहनदादा भोईर कैलास नाईक गावदेवी भादवाड 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या खेडनगरीमध्ये शुभागमन झालं आहे. कैलास नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेवी ओली 40+ संघाच्या वतीनं आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2024
या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम तिसरा दिवस. नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम फायनल मध्ये गावदेवी रांजणोली संघ क्वालिफाय झालाय. मनोज केने नक्कीच ओलेगावचे समाजसेवक, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि आमचे परम मित्र मनोज केने, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून विजयाचं लक्ष 51 धावांचं. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचा आपण 2023-24चा अपडेट पाहिलं तर सध्या नंबर 1 वर संघ रँक करतोय. वीर तानाजी दापोडे संघाने 2 विजेतेपद पटकावलेले आहेत आणि 1 नंबरवर गावदेवी भादवडे 2 प्रथम 1 द्वितीय. वीर तानाजी दापोडे संघाने 2 प्रथम, विक्रम स्पोर्ट वणगोर संघाने 2 प्रथम, गावदेवी वेले 1 प्रथम 1 द्वितीय 1 तृतीय, जय बजरंग कारिवली 1 प्रथम 1 तृतीय 1 चतुर्थीय. त्यानंतर गावदेवी अंजूर 6व्या क्रमांकावर आहे, 1 प्रथम आणि 1 चतुर्थीय पारितोषिक. एजी स्पोर्ट निंबवली 7व्या क्रमांकावर आहे, 1 प्रथम पारितोषिक. त्यानंतर श्री वेताल कोपार यांनी विजय स्पोर्ट खानपेची स्पर्धा जिंकून 8 या क्रमांकावर भरती घेतलेली आहे. त्यानंतर जय भोलेनाथ सरवलीबाडा 1 प्रथम विजेतेपद आहे आणि अष्टविनायक ठाकूरबाडा नंबर 10 वर आहेत. टॉप 10 मध्ये संघ आहेत. अष्टविनायक ठाकूरबाडा संघाने 2 द्वितीय आणि 1 चतुर्थीय. क्या बात आहे, चांगला अपडेट संतोष तरे यांच्या माध्यमातून. आणि जाऊया आपण चालू सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे. चौकाराने खातं अकाउंट ओपन केलंय, ते जेलची शक्यता होती. चेंडू शॉट फाईन लेगला थोडासा हवेमध्ये होता, मात्र त्याचा फायदा घेता आला नाहीये. रवी भोईर आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. धन्यवाद यशवंतजी केनी साहेब, भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यांचे पुन्हा एकदा अरविंदजी भोईर साहेबांच्या वतीनं तसेच संपूर्ण गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत. गोलंदाज मनोहर मडवी चेंडूला मिड ऑफ वर स्टॉप केलाय. 1 सिंगल धाव मिळेल. सिंगल धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 7 धावा. या चालू सामन्यातून विजेता आणि वरालदेवी ताडाली असा पुढील सामना लगेच होईल. नक्कीच आज शेलूमाता वर्ल्ड संघ जिंकता जिंकता हरलेला आहे. एका चेंडूमध्ये 2 धाव होत्या. प्रमोद भोईर स्वतः गोलंदाज होते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले, मात्र दुसरी धाव देखील त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे पूर्ण करून वरालदेवी ताडाली संघाने त्या सामन्यावर एक चांगला विजय संपादन केलेला आहे. शरद भोईर साहेबांचा संघ आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष नक्कीच कुंदन पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत. पद्माकर चौधरी साहेब माजी अध्यक्ष होऊन गेलेत. प्रदीप उर्फ पप्पू शेठ माजी अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. त्यानंतर कुंदनजी पाटील साहेब देखील अध्यक्ष होऊन गेलेत, आता संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि आता अरविंदजी भोईर हे विद्यमान अध्यक्ष आहेत. चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. दिनेशच्या बॅट मधून हा पहिला धमाका षटकार. दिनेश चांगल्या लय मध्ये आहे, दिनेश चांगल्या टच मध्ये आहे. नक्कीच हरिभक्त परायण आहेत. साई पाटील यांचे बंधू. साईच्या खांद्यावर देखील कित्येक वर्ष आपण पाहतोय जय भोलेनाथ पाडा, जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक हे पद त्यांच्या खांद्यावर आहे. शरद भोईर यांच्या नंतर एक खेळाडू सुरेशदादा चौधरी हे देखील त्या संघाचे एक मुख्य खेळाडू राहिले आहेत. नक्कीच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि शरददादा भोईर यांचे एका चांगले सहकारी मित्र होते.
कोरोनाच्या काळामध्ये कित्येक आपण जवळची माणसं आपली नातेवाईक आपण गमावलेली आहेत. नक्कीच त्या सर्वांना आपल्या या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. ईश्वरचरणी त्यांना चांगली जागा मिळो. सूर्यदादा चौधरी यांचे आपण नेहमीच एक चांगले झेल त्यांनी घेताना आपण पाहिलेले आहेत. संघनायक देखील ते राहिले होते. जय बोलणे सरवलीपाडा संघाच्या इथे अजून एक येईल धमाका. वन बाउंड चौकार. विनायक यांचा प्रयत्न असफल ठरलाय. मनोहर मडवीवर आक्रमण आणि धावसंख्या झाली ती 17. 5 चेंडूमध्ये 17 धावा. 24 चेंडूमध्ये 51 बनवायचे आहेत. आज दिनेशजी पाटील साहेब देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. वरालदेवी ताडाली संघाने काय सामना जिंकलाय. अगदी दिनेश पाटील साहेब जर तो सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित असते तर नक्कीच त्यांच्या खेळाडूंना काही योग्य ते पारितोषिक बक्षीस स्वरूपात त्यांच्याकडून मिळालं असतं. 43 धावांचं लक्ष होतं आणि एका चेंडूमध्ये 2 धावाचं समीकरण असताना त्या धावा योगेश इथे चेंडूला सरळ बॅट न उडवलाय. लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर दिनेशच्या बॅट मधून 3 चेंडूमध्ये 14. जबरदस्त फलंदाजी. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 20 म्हणजे आता येणारे 3 ओव्हर 21 धावा झालेत. येणारे 3 ओव्हर आणि 30 धावा म्हणजे 10 ची सरासरी. वेलकम विजयदादा पाटील. वेलकम नितीन भोईर. मान्यवर कक्षामध्ये नक्कीच आपण पाहतोय मनोज केने आमचे सहकारी मित्र आहेत. ओलीगावचे एक समाजसेवक, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांनी देखील आज या सरपंच उपसरपंच चषकाला आपली उपस्थिती दिलेली आहे. अनिल म्हात्रे संघातील एक सर्वात चांगला खेळाडू वेताल कोपर या संघाकडून अनिलची ओळख आहे. अल्पेश गायकवाड आज आमच्या जोडीला आहेत. गुणलेखक तसेच मोहनदादा भोईर गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन करताना. त्यानंतर आमचे सहकारी मित्र योगेश चिकणे सर यांनी देखील या स्पर्धेला आपली हजेरी दिली होती. आज मी स्वतः कालराम केनी आपल्या सर्वांसमोर या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद जिंदाबाद 21 धावा ठोकलेत. येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायच्या 30 धावा आहेत. 10 विकेट हातामध्ये. रवी भोईर आज नामदेव चौधरी यांच्या ऐवजी दिनेशला सलामीला नेलेले. चांगलं कॉम्बिनेशन आहे लेफ्टी राईटी. शॉर्ट रनअपनी अनिल म्हात्रे पहिला चेंडू स्टेपआउट खेळले होते. यष्टीरक्षक रोहित म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. मिळेल एक सिंगल. सिंगलला धावसंख्या झाली ती 22. 7 चेंडूमध्ये 22 धावा आलेत. आता चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावा बनवायच्या 29. 17 चेंडूमध्ये 29 धावा. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट. ओम फोटो लाईव्ह. अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. कॅमेरामॅन नक्कीच सागर आणि आमचे लाईव्ह स्कोर अपडेट शुभम भोईर. मॅन फॉर रानाल तसेच भारत पाटील, प्रीत केनी ही टेक्निकल टीम आहे. ते चांगला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकलाय. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलंय. नक्कीच दिनेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. अगदी चांगल्या लयमध्ये आहेत, चांगल्या फिटनेसमध्ये आहेत. धावसंख्या 24 धावा झालेत. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे चेंडूला पुन्हा एकदा साईडला उडवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहेत. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केली आहेत. रवी भोईर एक चांगले खेळाडू आहेत. रवी भोईर आणि बालाराम भोईर ही यवन जोडी आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाची.
चांगले सहकारी मित्र आहेत. 26 धावा झालेत. इथे शपल क्रॉस झालेत. चेंडूला केलंय डीप फाईन लेग रिजन कडे. 4 धावा मिळतील दिनेशला. 4 धावेनी जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ पोहोचलाय 30 वर. कमालीची बॅटिंग आहे. अजून एकही चेंडू डॉट आलेला नाहीये. 10 चेंडू मध्ये 4 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरी आणि 3 डबल अशा धावा या 2 फलंदाजांनी ठोकलेले आहेत. 10 चेंडू मध्ये कुठला वाईट नाही, नो नाही, बाईज नाही, लेग बाईज नाही, सर्व बॅटने धावा आलेले आहेत. इथे अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला लॉंग रेंज लॉंग ऑफच्या मधून मनोहर मडवी चुकलेत. चेंडू चुकत नाहीये. चेंडू चालले सीमारेषेच्या भेटीला. येतोय अजून एक चौकार. चांगली फलंदाजी, अगदी धुव्वाधार फलंदाजी. 11 चेंडू मध्ये 34, 24 चेंडू मध्ये 51 बनवायचे आहेत. जशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये कालू वितरणा आणि सनत जयसूर्य यांची सुरुवात पाहतोय, अशी सुरुवात या 2 फलंदाजांनी करून दिलेली आहे. संघनायक साईचं देखील कौतुक आहे, कारण की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, स्लॉग सीप, धमाका. दिनेश पाटील बरसतोय. अजून एक ठोकला षटकार आणि धावसंख्या झाले बरोबर 40. 20च्या सरासरीने धावा बनवत आहेत. आता विजयासाठी फक्त आणि फक्त धावा शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये 11. समीकरण सोपं करून ठेवलेले आहे. दिनेश कितीवर खेळतोय अल्पेश? 32 वर फक्त 8 चेंडू मध्ये 32 म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवलेले आहेत. बघूया इथे दिनेश 50 करेल का? नाही, 50 होणार नाहीयेत. 32 झालेत. रवी भोईर खेळतेत 8 वर. दोन्ही फलंदाजांचं कौतुक याच्यासाठी असेल की कुठलाही चेंडू अजून डॉट केले नाहीयेत. 12 चेंडू 11 धावा. सामना कठीण झालाय वेताल कोपार संघाच्या खेळाडूंसाठी, कारण की 11 धावा आणि 12 चेंडू म्हणजे इथून एक चांगली चमत्कारिक गोलंदाजी इथून वाचवू शकेल गोलंदाज कौशिक. दीपकजी म्हात्रे पिंपलास, आपण जर केडनगर मध्ये असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दीपकजी म्हात्रे, तसेच कैलास नाईक, गावदेवी भादवड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, हरिभक्त परायण, महेश पाटील समाजसेवक ताडाली. महेश पाटील साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम महेशजी पाटील साहेब. ताडाले गावचे उद्योगपती, समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. चेंडू आहेत 12, धावा बनवायचे 11. कौशिक, पहिला चेंडू अगदी आवाक्याच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 दुष्काळाला 13वा महिना. कौशिकला आज संधी दिलेली आहे संघनायक रोहित म्हात्रेनं. बघूया, 2 धावा अतिरिक्त स्वरूपात आलेत. धावा बनलेत 42. आता फक्त आणि फक्त 9 धावा. वेलकम माऊली, रामकृष्ण हरी, कैलास नाईक आणि रमेश दादा यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. 12 चेंडू 9 धावा. 12 चेंडू 9 धावा. इथे अजून एक वाईट. नक्कीच इथे कौशिकनं अगदी आपलं कौशल्य दाखवायला हवं. सामना भले सरवली पाडा संघ जिंकेल, मात्र कौशिकचं मनोबल या सामन्यातून वाढावं म्हणून रोहित म्हात्रेनं कदाचित त्याला इथे यूज केला असावा. सँडी आहे, त्यानंतर गोलंदाज त्यांच्यामध्ये आहेत, मात्र तर कौशिकवर विश्वास दाखवलाय. दुसऱ्या धावीसाठी निघालाय दिनेश आणि पोचलाय देखील. मिळतील 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 45. 45 धावा लागलेत. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा बनवच्या 6.
इथे अपील केलेली आहे आणि पहिला फलंदाज बाद दिनेश पाटील OUT आउट. कौशिकनं अखेरकार इथे विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. बरोबर 45 धावांची भागीदारी. 14 चेंडूमध्ये 45. चेंडूमध्ये 45 ची भागीदारी दिनेश आणि रवी भोईरच्या बॅटमधून. नवीन फलंदाज मंगेश पाटील बघूया तिसऱ्या क्रमांकावर गेलेत. आज संघामध्ये नामदेव चौधरी आहेत मात्र त्यांना खालच्या क्रमांकावर राखून ठेवलेले आहे. नक्कीच आता आपण पाहतोय की 2023-24 हंगामासाठी सिनियर 40+ असो की नवीन की मास्टर काही नवीन खेळाडूंचा भरणा आपल्याला भरपूर पाहायला मिळतोय. काल नवीन 40+ संघटनेची स्पर्धा सुरू येथे संपन्न झाली. श्रद्धांजली चषक आणि सोनादेवी टेमघर संघ त्या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. चौटाईराव मानकुली हे संघाला पराभूत केलं होतं. इथे एक साधा सोपा झेल टिपलाय विनायक यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलेला आहे आणि ते फलंदाज बाद झालेत मंगेश पाटील. नवीन फलंदाज नितीन तरे यष्टिरक्षक आहेत. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचे यष्टिरक्षक फलंदाज. महेशजी पाटील साहेब आणि कमलाकर पाटील साहेब गावदेवी ओली 40+ संघाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केले जातोय. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. नितीनजी बजेके साहेब धन्यवाद. वेलकम. ताडाली गावचे सुपुत्र आहेत, समाजसेवक आहेत. कमलाकर पाटील साहेब माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. नितीनजी बजेके साहेब देखील माजी नगरसेवक राहिलेत. एक विद्यमान नगरसेवक इथे उपस्थित आहेत दिनेश पाटील साहेब. चेंडूला ऑन साइडला नितीन तरेने उडवलाय. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. 49 धावा लागलेत. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. कमलाकर पाटील माजी नगरसेवक. इथे भाऊ पाटील सरांचा इशारा आले वाईट. महेश पाटील साहेब आपण देखील यायचं. नितीनजी बजेके साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. स्कोर लेवल चेसिंग कंपल्सरी. 1 धाव विजयापासून दूर. गोलंदाज कौशिक आणि ते चेंडूला प्लेक केलाय. चेंडू हवेमध्ये. दुसरा झेल टिपलाय विनायकनं. फलंदाज बाद नितीन तरे. बघा कौशिकने जरी सुरुवात वाईट न केली मात्र शेवट अगदी विकेटने करतायत. आतापर्यंत त्यांनी 3 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेले आहेत. क्या बात आहे. चेंडू देखील 8 टाकलेत. अजून षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. किती चेंडू शिल्लक आहेत अल्पेश? 1. 3 वाईट 3 विकेट. क्या बात आहे. नवीन फलंदाज साईनाथ पाटील. आखिरकार संघाचा संघनायक, संघाचा सर सेनापती याला यावंच लागलेले आहे. वेलकम महेशजी पाटील साहेब. वेलकम नितीनजी बजेके साहेब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कमलाकर पाटील साहेब आज खुश आहेत. नक्कीच त्यांचं इंस्ट्रक्शन मला खूप आवडतंय. नेहमी ज्येष्ठांच्या मागे अगदी जवळ राहून क्लोज इंस्ट्रक्शन करतायत. इथे अपील केलेली आहे. पंच सहमत नाही आहेत. लेगबॅकच्या स्वरूपात 1 धाव आणि ते विजय संपादन केलेले आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघानं. अभिनंदन शरदजी भोईर साहेब. अभिनंदन साई पाटील. अभिनंदन रवी भोईर, बालाराम भोईर, नामदेव चौधरी, ऑल टीम. जय भोलेनाथ सरोलीपाडा.
नक्कीच आपण सर्वप्रथम पुढील सामन्याची नाणेफेकी नक्कीच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत तब्बल 34 धावा 10 चेंडूमध्ये 4 चौकार 2 षटकार दिनेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. डावखोऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज दिनेश आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये आणि साई पाटील